त्यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या पोहोचलेले आहेत। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। संजय राऊत यांनी एक आरोप केला होता, ज्या मॉरिसनं गोळीबार केला तो 4 दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर होता। अशा प्रकारचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलेला आहे आणि एकंदरीतच खळबळ उडालेली आहे। थेट जाऊयात, रवी खरात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रवी, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। संदीप, नक्की अगदी बरोबर। उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सध्या वर्षा बंगल्यावरती 10 मिनिटांपूर्वी दाखल झालेले आहेत। आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सध्या म्हणजे मुंबईमध्ये सध्या 2 गोळीबार म्हणजे झालेले आहेत। त्या चर्चेसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत गोळीबार घटनेवर चर्चा करण्यासाठी सध्या देवेंद्रजी फडणवीस सध्या वर्षा बंगला निवासस्थानी आलेले आहेत। गेल्या 4 दिवसात 2 मोठमोठ्या ज्या घटना आहेत गोळीबाराच्या त्या झाल्या आहेत। उद्या दहिसर भागात कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो, यावर देखील चर्चा होणार आहे अशी माहिती देखील निर्माण होत आहे। व त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा देखील आज वाढदिवस आहे। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व आजच्या ज्या झालेल्या गोळीबारच्या ज्या घटना आहेत त्या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी आता सध्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे व त्यांची चर्चा देखील या संदर्भात सुरू आहे। संदीप, रवी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।